प्रत्येक चांगली गोष्ट करण्यासाठी काही ना काही कारण हे निमित्त मात्र असतात. माझ्या आयुष्यात मला काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यामुळे सगळीकडे फिरून आल्यावर मी या योगाकडे वळले. मला खरं तर हे कधीपासून माहिती होतं, पण स्वतःच्या शरीराला सगळ्यात कमीत कमी त्रास देणं आणि सोपे उपचार करणं, या सगळ्या ह्याच्यातून आधी सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आली आणि शेवटचा उपाय म्हणून खरं तर मी योगाकडे आली होती. आली ते जरा बिचकतच आली, माहिती होतं तरी, पण सरांना भेटल्यावर आणि इथल्या सगळ्या ह्याच्यातून जे पहिल्यांदाच भेटल्यावर एक आत्मविश्वास निर्माण झाला होता की आपल्यामध्ये काही ना काही फरक तर नक्कीच पडेल. मग इथे येऊन इथल्या पद्धतीने जेव्हा योगा स्टार्ट केला तेव्हा पहिल्यांदा खूप शांत वाटलं. म्हणजे इथे येऊन नुसतं शवासन केलं तरी स्वतःमध्ये बदल घडल्यासारखा जाणवू लागला. त्याच्यानंतर इथली जी योगा शिकवायची पद्धत आहे की तुम्ही ज्ञानमय स्थितीत जाऊन योगा करणं, त्याच्यात प्रत्येक हालचाल कशी होते ते नीट समजवून घेतल्यामुळे त्या योगा म्हणजे काय हे खरं शिकायला मिळालं आणि त्याच्यातला आनंद काय असतो तो चांगल्या प्रकारे उपभोगायला मिळाला. म्हणजे आनंद घेत घेत योगा करता यायला लागल्यामुळे ते आपण काहीतरी करतो आहे याच्यापेक्षा हे इतकं इझिली व्हायला लागलं होतं की त्याचा कंटाळा न येता म्हणजे रोज येऊन योगा करावासा वाटायला लागला. आणि त्याचा उपाय म्हणजे जे 1000 ठिकाणी जाऊन औषधं घेऊन उपयोग झाला नाही, तो हे की माझा आजार जो आहे तो कंट्रोलमध्ये यायला लागला. दुसरं म्हणजे माझ्या स्वभावातही फरक पडायला लागला. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना की नीट विचार करून किंवा जे आम्ही तिथे शांतपणे करायला शिकलो होतं ते आमच्या स्वभावात आल्यामुळे नीट प्रकारे सगळी कामं किंवा स्वभावामध्ये फरक पडायला लागला की लवकर राग न येणं, किंवा आधी माझा स्वभाव थोडा तापट आणि हेते होता, पण आता कुठल्याही गोष्टीवर पटकन रिॲक्शन न देता ती गोष्ट समजून घेऊन मग ती करणं, ही जी गोष्ट आहे ती यायला लागली. टेन्शन घ्यायची वृत्ती आहे ती कमी व्हायला लागली. त्याच्यामुळे म्हणजे नुसतं योगामुळे अंग लवचिक न होता आतून बदल झाल्यासारखा जाणवतोय. म्हणजे नुसतं व्यायाम न करता अंतर्बाह्य बदल झाल्यासारखा जाणवतोय आणि त्याच्यामुळे इथे रोज यावंसं वाटतं. इथे येऊन जरी गेलो नुसतं आपण पूर्ण वेळ सगळं करायला जमलं नाही, थोड्या वेळ आलो, शवासन केलं, 2-3 आसनं केली, परत शवासन करून गेलं तरी तो दिवस खूप छान जातो. त्याच्यानंतर दिवसामधलं म्हणजे साधारण असं दुपारी कंटाळा येतो किंवा झोप येते, दिवसभर कामं होत नसतील, पण ते सगळं आता कमी झालं आणि दिवसभर छान आणि फ्रेश वाटतं. कितीही काम आलं तरी त्याचा कंटाळा न येत चांगल्या उत्साहाने काम केल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे इथे आल्यावर इवन रिलेशन्समध्ये पण म्हणजे सगळ्यांबरोबरच्या रिलेशन्समध्ये पण खूप फरक पडला. माझ्या प्रोफेशनमध्ये पण मी माझ्या स्टुडंट्सला समजून घ्यायला, आधी मला म्हणजे त्यांनी अभ्यास केला नाही तर खूप चिडचिड व्हायची, पण आता मी प्रयत्न करते की का हे असं होतं, त्याच्यातून आपण काय काढू शकू. म्हणजे याचा सगळ्याचा उपयोग मला माझ्या प्रोफेशनमध्ये पण होतो आहे आणि माझ्या रेग्युलर लाईफमध्ये पण होतो आहे. म्हणजे आता मी माझ्याकडनं सगळ्यांना सांगते की तुम्ही कशा प्रकारे योगा करायला पाहिजे. किंवा मैत्रिणी भेटतात, त्या योगाला जातात आणि त्या सांगतात की आम्ही असं असं करतो, आमचं असं लिमिटेड पिरियडमध्ये असं करतो, ही आसनं करतो, नंतर 5 मिनटं शवासन करतो. तर त्यांना मी हे सांगते की नाही, मी हे पूर्वी केलेलं आहे आणि त्याचा मला काही उपयोग नव्हता, इथे झाल्यावर या पद्धतीने केलं तर त्याचा काय उपयोग होऊ शकतो हे पण त्यांना सांगते. सगळ्यांना समजतंच असं नाही, पण ज्यांना समजलं त्यांना सांगून बघते की तुम्ही करून बघा, तुम्ही घरच्या घरी करून बघा, काही दिवस करून बघा, मग बघा तुम्हाला कसा फरक जाणवेल आणि नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही नक्की म्हणाल की हे असंच होतं. त्याच्यामुळे खरोखर याचा खूप फायदा होतो आणि मी हे सगळं सुरू करायला खूप उशीर लावला. तुम्हाला जर लवकर शक्य असेल तर तेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट करा. नमस्कार. मला तिकडे बे एरियामध्ये या मार्च आणि एप्रिलमध्ये येण्याचा प्लॅन आहे. कारण हर्षद वेळेकरमध्ये भारतात आला होता आणि त्याच्याशी बोलताना असं लक्षात आलं की तिकडच्या लोकांनाही खूप या योगामध्ये आणि ध्यानामध्ये रस आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने काहीतरी आपण तिकडे कार्यक्रम घ्यावे असं त्याचं म्हणणं पडलं. बरेच दिवसापासून तो म्हणतोय पण यावेळेला जरा वेळ योग जुळून येतोय असं दिसतंय.
तर तुम्हा सगळ्या मंडळींना भेटायला मला निश्चितच आवडेल, कारण योग आणि मेडिटेशन फॉर हेल्थ अँड हॅपीनेस हा जो विषय आहे